आपलं फिजिक्सचा 4th चॅप्टर थर्मोडायनामिक्स सुरू आहे. आपला इंटरनल एनर्जीचा कन्सेप्ट सुरू होता. आता आपल्याला इंटरनल एनर्जी मध्ये समोर जाऊन घ्यायचं आहे चेंज इन इंटरनल एनर्जी. चेंज इन इंटरनल एनर्जी ऑलरेडी आपण ऑब्झर्व केल्या. इंटरनल एनर्जीचा चेंज जर एनर्जी सिस्टम मधून बाहेर फ्लो झाली किंवा सिस्टम मध्ये फ्लो झाले तर इंटरनल एनर्जी मध्ये बदल घडते. जर एनर्जी सिस्टम मधून जर बाहेर गेली तर इंटरनल एनर्जी डिक्रीज होते. जर एनर्जी सिस्टम मध्ये फ्लो केली किंवा सिस्टम मध्ये अब्सॉर्ब झाली तर इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते. इन्क्रीज होऊ द्या का डिक्रीज होऊ द्या ते एनर्जी इंटरनल एनर्जी मध्ये चेंज होईलच. चेंज म्हणजे काय, फक्त इन्क्रीज म्हणजे चेंज नाही. इन्क्रीज झालं तरी चेंज आहे, डिक्रीज झालं तरी चेंजच आहे, लक्षात असू द्यायचे. द इंटरनल एनर्जी of the thermodynamic system of the thermodynamic system changes if the energy flows into the system or flows out of the system. सिस्टम मध्ये जर फ्लो केली एनर्जी तर इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते. सिस्टमच्या बाहेर जर फ्लो केली तर इंटरनल एनर्जी डिक्रीज होते. इन्क्रीज होऊ द्या का डिक्रीज होऊ द्या चेंज तर होईलच, लक्षात असू द्या. आता आपण बघू, आता हे एक्सचेंज कोणासोबत व्हायला. हे जर सिस्टम असेल तर बाहेर काय राहतात, सराउंडिंग्स राहतात किंवा त्याला एन्व्हिरॉन्मेंट ही आपण म्हणतात. सराउंडिंग किंवा एन्व्हिरॉन्मेंट सोबत सिस्टमचा एनर्जीचा एक्सचेंज व्हायला. सिस्टम एनर्जी कोणासोबत एक्सचेंज करते, सराउंडिंग सोबत एक्सचेंज करते. आणि हे सराउंडिंग सोबत एक्सचेंज कसं होते ते आपण आता इथं बघू. मी एक थर्मोडायनामिक सिस्टम कन्सिडर करतो. consider a thermodynamic system आणि थर्मोडायनामिक सिस्टम म्हणजेच काय, एक मी सिलेंडर कन्सिडर करतो ज्याच्यामध्ये काही ना काही अमाऊंट मध्ये गॅस फिल्ड आहे. सपोज हे एक सिलेंडर आहे, त्याच्यामध्ये काही ना काही अमाऊंट ऑफ गॅस आहे. आणि या सिलेंडरला मी एक पिस्टन जोडायला जे की मासलेस आहे, मूवेबल, फ्रिक्शनलेस, काहीच फ्रिक्शन नाही, खूप कमी मास आहे त्या पिस्टनचं आणि इझिली मूव्ह होऊ शकते. तसा एक मी पिस्टन लावायला, हे अशा प्रकारे माझा एक सिस्टम तयार व्हायला. या सिलेंडर मध्ये जे गॅस आहे ते आपला सिस्टम आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळं याच्या बाहेरचं ॲटमॉस्फिअर वगैरे सगळे कशामध्ये येतं, सराउंडिंग्स मध्ये येतं. कन्सिडर अ थर्मोडायनामिक सिस्टम. थर्मोडायनामिक सिस्टम म्हणजे काय, त्या सिलेंडर मधला गॅस, किंवा असा आपण लिहू, कन्सिडर अ सिलेंडर
which consists of some gas किंवा directly gas लिहू. Consider a cylinder which consists of some gas and a massless, movable and frictionless piston is attached to the cylinder त्या सिलेंडरला आपण अटॅच केल्या. आता सिस्टम काय आहे आपलं, जे सिलेंडर मध्ये जे गॅस आहे ते आपलं सिस्टम आहे. द gas enclosed in the cylinder is system and त्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळं काय आहे, सराउंडिंग आहे. and rest is सराउंडिंग. सराउंडिंगला आपण एन्व्हायरमेंट सुद्धा म्हणू शकता, और एन्व्हायरमेंट. and rest is surrounding or environment. आता मी गृहीत धरतो सिस्टमचा टेम्परेचर TS आणि सराउंडिंगचा TE. ऑलरेडी काल आपण हे नोटेशन्स कन्सिडर केल्या होत्या. लेट TS be the temperature of system and TE be the temperature of surrounding. हे जनरल इंट्रोडक्शन झालं. आता आपल्याला इंटरनल एनर्जी मधला चेंज दोन प्रकारे आणता येते. एक तर त्या सिस्टमला हीट करून आणता येते किंवा त्याच्यावर काही ना काही काम करू घालून, म्हणजे वर्क डन करून. फर्स्ट पॉइंट घेऊ, चेंज इन इंटरनल एनर्जी. चेंज इन इंटरनल एनर्जी of the system by heating. त्याला जर हीट केलं तर काय परिणाम होईल ते बघू आपण. आता सपोज एक सिलेंडर आहे, त्याच्यामध्ये काही ना काही अमाऊंट ऑफ गॅस एनक्लोज्ड आहे. सपोज सुरूला टेम्परेचर होता त्या गॅसचा अराउंड 100 डिग्री सेल्सिअस. मी काय करायलो, आता इथे एक गॅस बर्नर आहे, एक हीटचा सोर्स समजा बर्नर. त्या सिलेंडरला हीट प्रोव्हाइड करायलो. याचा अर्थ काय, सराउंडिंगचा टेम्परेचर जास्त आहे कोणाच्या तुलनेमध्ये, सिस्टमच्या तुलनेमध्ये. आता तुम्हाला तर माहिती आहे, हे सपोज सिस्टम आहे, हे सराउंडिंग आहे. सराउंडिंगचा जर टेम्परेचर जास्त असेल TE greater than TS, थर्मल इक्विलिब्रियम अटेन होण्यासाठी एनर्जी, ते हीट एनर्जी म्हणजे हीट एनर्जी सराउंडिंग पासून सिस्टम कडे फ्लो करेल आणि सिस्टमची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होईल. आणि
इथं हीट प्रोव्हाइड करायल्यामुळं सिस्टमची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होईल आणि ते एनर्जी इन्क्रीज कशावरनं दिसते आपल्याला टेम्परेचर इन्क्रीज होते. सपोज टेम्परेचर 100 हून 200 डिग्री सेल्सिअस झालं तर सिस्टमची इंटरनल एनर्जी इन्क्रीज झाली. ते आपण थेरी लिहून घेऊ. तोपर्यंत इथंपर्यंत लिहून घ्या. चला इथं आपण काय केलं सिस्टमला सोर्स ऑफ हीटच्या कॉन्टॅक्टमध्ये आणलं. द सिस्टम is brought in contact